श्री स्वामी समर्थ। कोजागिरी पौर्णिमा 2025 जागरण आणि पूजनाचे महत्त्व। अश्विन शुद्ध पौर्णिमा या तिथीला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात। सन 2025 मध्ये ही पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी आहे। या रात्री लक्ष्मी पूजन आणि रात्रभर जागरण करण्याची विशेष परंपरा आहे। कोजागिरीच्या जागरणाचे विशेष महत्त्व। लक्ष्मीची कृपा। शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येऊन पाहते। को जागरती, कोण जागे आहे? जी व्यक्ती जागृत असेल तिला देवीचा आशीर्वाद मिळतो, म्हणजेच धनसंपत्तीचा वर्षाव होतो असे मानले जाते। या श्रद्धेमुळे अनेक जण हे व्रत करतात। जागरणाचा खरा अर्थ केवळ झोपले नसणे म्हणजे जागरण नव्हे। मोबाईलमुळे रोजचे जागरण होत असले तरी कोजागिरीचे जागरण वेगळे आहे। या दिवशी आपल्याला आपल्या कर्तव्यांप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती जागृत राहायचे आहे। आळशीपणाचा त्याग। जो व्यक्ती अशा प्रकारे जागृत असतो त्यालाच लक्ष्मी प्राप्त होते। आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते। या रात्री लक्ष्मीची उपासना, नामस्मरण करायचे असते आणि गप्पा, गाणी म्हणत रात्र जागवायची असते। हा जागृतीचा, वैभवाचा आणि आनंदाचा उत्सव आहे। चंद्राचे विशेष महत्त्व। 16 कलांनी फुललेला चंद्र। कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी शोधाशकाला फुललेला असतो। पृथ्वीच्या अधिक जवळ। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो आणि तो वर्षातील सर्वात मोठा दिसतो। शीतलता आणि सुंदरता। पावसाळ्यानंतर निरभ्र आकाशातील हा चंद्र अधिक आकर्षक वाटतो। चंद्राजवळ असलेली सुंदरता आणि शीतलता आपल्याही आयुष्यात यावी हा चंद्रदर्शनाचा मुख्य हेतू असतो। या रात्री चंद्राच्या सान्निध्यात वेळ घालवणे, गाणी गाणे आणि खाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न होते। कोजागिरीचा पूजा विधी। कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये खालीलप्रमाणे पूजाविधी केला जातो। 1. हत्तीचे रेखाटन। लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे एका पाटावर रांगोळीने किंवा तांदुळाने हत्ती रेखाटला जातो। 2. पूजन। हत्तीला हळद, कुंकू, फुले आणि हार वाहिले जातात। 3. स्तोत्र पठण। श्रीसूक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते। 4. नैवेद्य। देवी लक्ष्मीला आणि चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। 5. प्रसाद। नैवेद्याच्या दुधामध्ये चंद्रकिरणे पडू दिल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो। दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेट ठेवला जातो। 6. सांगता। पूजा झाल्यावर देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते। या सणामुळे स्त्रियांना रांधा, वाढा आणि उष्टी काढा या जीवनसूत्रातून थोडीशी विश्रांती, मनोरंजन, गप्पा आणि खिरापतीची मेजवानी मिळते। हा सण धनधान्य, आरोग्य आणि वैभवाची कामना करण्यासाठी साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमेला रात्री या गोष्टी नक्की करा। 1. कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा। यामुळे घराची आर्थिक भरभराट होते। 2. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी। जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल। 3. विष्णू सहस्त्रनाम, श्री सुक्त याचं पठण करा। याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते। 4. रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा करा। असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते, घरात श्रीमंती येते। 5. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी। रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी। यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला। यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे। 6. आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा। यामुळे घरात शांती टिकून राहते। 7. रात्री देवी लक्ष्मीसमोर 4 वाती तुपाचा दिवा लावा। असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील। 8. कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात। शक्य नसल्यास रात्री 1 वाजेपर्यंत जागरण करावं, यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल। 9. रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा। यानंतर गंगाजल शिंपडा। असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल। 10. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर 4 मुखी दिवा लावा। असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते। यासोबतच नोकरी व्यवसायात प्रगती होईल। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।